शेतकरी मित्रांनो नमस्ते. आजकाल शेवग्याचे बाजारभाव ऐकल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना शेवगा शेतीकडे शेवगा शेती करू वाटत आहे. शेवगा शेतीमधून चांगलं उत्पादन घ्यावं वाटत आहे. 100% वाटलं पाहिजे. शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन भेटलं पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. सुखी समाधानी आनंदी झाला पाहिजे आणि सगळ्यांची शेती ही यशस्वी झाली पाहिजे. कारण या जगामध्ये शेतकऱ्याला ना फसवल ते आळसे. खतवाल्यांनी फसवायचं, औषधवाल्यांनी फसवायचं, बाजारभावामध्ये व्यापाऱ्यांनी फसवायचं, सगळेजण शेतकऱ्यांना फसवत असतात. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन ट्रेंड आला, यशोगाथा नावाचा. काल परवा मी मोबाईल बघत होतो आणि मोबाईलवरती एक व्हिडिओ आला. प्रति किलो 300 रुपये बाजारभाव आणि एकरी 15 टनाचं उत्पादन. मला थोडंसं ते व्हिडिओ बघितल्यानंतर हसू आलं की या जगामध्ये शेतकऱ्याला जो ना फसवेल तो आळशी. तर नवीन शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या शेतकऱ्यांना शेवगा शेती करायची आहे किंवा जे शेतकरी गेल्या 2-3 वर्षापासून शेवगा शेती करत आहेत, अशा काहीतरी गोष्टी ऐकून त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता सर्वांनी आवर्जून बघा. तर शेतकरी मित्रांनो, ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही विचार करा, जे नवीन शेतकरी शेती करत आहेत ते शेतकरी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांची वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती घेत असतात. आणि या व्यवसायांची माहिती घेत असताना त्या अशा यशोगाथा समोर आल्यानंतर त्या देखील शेतकऱ्याला असं वाटतं की आपण हे पीक आपल्या शेतामध्ये लावलं पाहिजे, हा आपण शेती संलग्न व्यवसाय केला पाहिजे. आणि त्यामध्ये असे मोठमोठ्या यशोगाथांचे व्हिडिओ बघितल्यानंतर कालांतराने त्या शेतकऱ्याची त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेवगा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयाची किंवा शेवगा शेती असेल, शेती संलग्न व्यवसायाची माहिती देत असतो. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य परिस्थिती शेतकऱ्यांना समोर मांडण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असंच शेवगा शेतीमध्ये आपल्याला एकरी उत्पादन किती भेटतं या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः 10 टनापासून ते 15 टनापर्यंत एकरी शेवग्यामध्ये उत्पादन भेटत असतं. जर प्रति किलो 300 रुपये किलो प्रमाणे जर शेवगा गेला तर साधारण कमीत कमी 10 टन धरा, तर एका टनाला 3 लाख रुपये झालं. 10 टनाचं 30 लाख रुपये झालं. जर एकरामध्ये जर शेवगा शेतीमध्ये 30 लाख रुपये उत्पादन भेटलं तर प्रत्येक शेवगा शेतकरी फॉर्च्युनरमध्ये फिरल्याशिवाय राहणार नाही. अशा खोट्या गोष्टी समाजासमोर मांडून, शेतकऱ्यासमोर मांडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एकरी उत्पादन खर्च 1 एकर शेवग्यातून आपल्याला किती भेटतो, तर आपण हे पुराव्यानिशी आणि सत्य परिस्थिती आपण शेवग्या सर्व शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रति एकर शेवग्यामध्ये किती उत्पादन भेटतं या विषयावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, यावर्षी 2 एकर जे शेवग्याचा प्लॉट होता त्याच्या आपण त्या 2 एकरातला माल सेपरेट आपल्या घरातल्या दुसऱ्या नावावरती टाकला. तर त्याचे आपण व्यापाऱ्यांकडून अशा पद्धतीची प्रिंटच काढून आणली. कारण शेतकऱ्यांना देखील समजलं पाहिजे की एकरामध्ये आपल्याला किती उत्पादन भेटतं, खर्च किती होतो, नफा किती मिळतो, या गोष्टीचा अभ्यास होण्यासाठी आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आपण 1 ऑगस्टला यावर्षी शेवग्याची छाटणी केली. यावर्षी थोडे बाजारभाव टिकून आहेत, कारण यावर्षी शेवगा शेती म्हणावं अशा पद्धतीचं पाऊस काळ आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस काळ झाल्यामुळे मालाची आवक बाजारामध्ये कमी झाली. त्यामुळे यावर्षी बाजारभाव थोडेसे म्हणजे चांगल्या पद्धतीचे टिकून आहेत. आजपर्यंतचा माझा हायेस्ट रेट जे होता ते साधारण 192 रुपये प्रति किलो सुरुवातीला आपण माल विकला होता. परंतु यावर्षी आपण सुरुवातीचा माल 260 रुपये प्रति किलो प्रमाणे विकलेला आहे. आणि गेल्या वर्षी मार्चचा जर बाजारभाव बघितले तर 7 रुपये 8 रुपये किलो बाजारभाव होते. आणि यावर्षी मार्चमध्ये 19 रुपये 20 रुपये 21 रुपये, काही ठिकाणी मॉलमध्ये जर बघितलं तर 25 रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहेत. त्याचं कारण म्हणजे ह्यावर्षी शेवग्याची आवक कमी आहे. शेवगा शेती ह्यावर्षी म्हणावं अशा पद्धतीची यशस्वी नाही, कारण त्याचं कारण म्हणजे अतिपावसाचं प्रमाण. तर असो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे
शेवगा शेतीमध्ये ॲक्च्युली उत्पादन किती भेटतं ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहे. तर आपण 1 ऑगस्टला छाटणी केली. 1 ऑगस्टला छाटणी केल्यानंतर आपल्या बागेचा माल सुरुवात चालू झाली 4/12/2025 आपलं पहिलं हार्वेस्टिंग झालं. तर पहिल्या हार्वेस्टिंगमध्ये आपल्या 2 एकरामध्ये 39 किलो माल निघाला आणि त्या 39 किलो मालाला 260 रुपये किलो माल भेटला. आता 2 एकरामध्ये तुम्ही विचार करा, मला व्हिडिओ टाकायचा म्हणलं तर असाही टाकता येत होता की एकरी 10 टन उत्पादन आणि प्रति किलो 260 रुपये किलो उत्पादन झालं कोणीकडे. 260 म्हणजे 26-27 लाख रुपये एकरात उत्पादन झालं. परंतु असे खोटे व्हिडिओ बनवून किंवा असं त्याच्यातून व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होणे किंवा त्यानं काहीतरी वेगळा निर्णय घेऊ नये या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 4/12ला 260 रुपये भाव भेटला. त्याच्यानंतर दुसरा तोडा झाला 11/12/2025ला. तर त्यावेळेस आपला माल निघाला 80 किलो, प्रति किलो 250 रुपये रेट भेटला. त्याच्यानंतर तिसरा तोडा 19/12ला झाला. माल निघाला आपला साधारण 120 किलो आणि प्रति किलो रेट भेटला 250 रुपये. परत 15/1ला माल निघाला आपला 160 किलो, त्याला रेट भेटला 180. म्हणजे साधारण 260 रुपयानं सुरुवात, 260, 250, 250, 180, 150. म्हणजे जशी बाजारामध्ये मालाची आवक चालू होईल तसे शेवग्याचे बाजारभाव कमी होत गेले. साधारण 80, 85, 75, 55 आणि 50 रुपये, 45 रुपये, 40 रुपये, 25 रुपये आणि मार्चमध्ये आपला माल 19 रुपये प्रति किलो प्रमाण गेला. तर साधारणतः आपल्याला 2 एकरामध्ये आपल्याला एकूण आत्तापर्यंत 5,34,000 रुपयाचं उत्पादन यावर्षी झालं. यावर्षी 5,34,000चं उत्पादन झालं आणि अजून एक साधारण 1 ते 1.5 लाख रुपये त्या 2 एकरामध्ये आपल्याला होऊन जातील. म्हणजे हे 5,34 अजून 1 लाख रुपये धरा तर 6,34,000 6.5 लाख रुपये धरा किंवा मॅक्झिमम अजून पुढं जर बाजारभाव वाढले तर 7 लाख रुपये. अशा पद्धतीनं आपल्याला 2 एकरामध्ये उत्पादन यावर्षी भेटलं. तर शेतकरी मित्रांनो, आज गेली 10 वर्ष झालं मी शेवगा शेती करतोय. शेवगा शेती करत असताना साधारण 12-13 टनापर्यंत मी उत्पादन एकरात काढलेलं आहे. काही जण माझ्यापेक्षा अभ्यासू हुशार शेतकरी असतील त्यांचं 15 टन पण उत्पादन निघत असेल आणि निघालंच पाहिजे, निघू द्या, चांगली गोष्ट आहे. परंतु माझ्या जे आपण या सोशल मीडियाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देत असतो ती सत्य परिस्थिती आपण शेतकऱ्यांसमोर मांडण्याची प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, शेवगा शेती ज्यांना करायची आहे जे करत आहेत त्या शेतकऱ्यांनी असा विचार, म्हणजे ही यशोगाथा बघून तुम्ही शेवगा शेतीकडे लगेच वळू नका. तर ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये जर समजा आपण एक एकरामध्ये 12 टन माल धरून झाला, 15 टन निघाला, 16 टन निघाला, जादा निघाला तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु 12 टन उत्पादन धरा आणि सरासरी बाजारभाव 30, सरासरी आपल्याला एकरामध्ये 12 टन उत्पादन धरायचं. 12 टन उत्पादन झालं तर आणि बाजारभाव पण सरासरी 30 रुपये धरून चालायचा. तर 12×3=36 म्हणजे साधारणतः एकरी 3,60,000 उत्पादन झालं. 3,60,000 रुपयेमधून आपला खर्च किती जातो तर साधारणतः एकरी 4 ट्रॉल्या शेणखत, 10,000चा बेसल डोस, 10 ते 15,000ची रासायनिक औषधं, वॉटर सोल्युबल एक 4 ते 5 3-4 बॅगा. तर अशा पद्धतीनं आपला आणि मजुरांचा खर्च 1 लाख रुपये आपला टोटली मजूर, औषध, वॉटर सोल्युबल, शेणखत, छाटणी या सर्व गोष्टीचा जर हिशोब केला तर साधारण एकरी 1 लाख रुपये आपला खर्च होतो. 3,60,000 रुपयेमधून 1 लाख वजा करा तर साधारण आपल्याला 2,60,000 म्हणजे शेवग्यामध्ये आपल्याला एकराला 3.5 लाख रुपये उत्पादन भेटतं. त्यातून 1 लाख रुपये वजा केलं तर 2.5 लाख रुपये आपल्याला एकरामध्ये भेटतात. तर अशा पद्धतीने ही शेवग्याची सत्य परिस्थिती आहे. गेली 10 वर्ष झालं मी शेवगा शेती करतोय. तर शेवगा शेतीमध्ये आजपर्यंत मला अशा पद्धतीचं उत्पादन भेटलेलं आहे. काही वर्षी माझं 4 लाख 4.5 लाख रुपये उत्पादन पण झालेलं आहे. परंतु शेवगा हे पीक असं आहे की ती 80% निसर्गावरती अवलंबून आहे आणि 20% तुम्ही त्याला फक्त स्वरूप द्यायचं आहे, म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक, थोडंसं खालून शेंग फुगण्यासाठी वगैरे औषध सोडणं, या गोष्टीचा आपण थोडंसं सपोर्ट करू शकतो. परंतु निसर्गानं साथ दिली तर उत्पादन चांगलं भेटतं. निसर्गानं जर साथ दिली नाही, आता यावर्षीचं उदाहरण घ्या. यावर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये
सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, त्यामुळे शेवगा शेतीमध्ये म्हणावं उत्पादन भेटलं नाही आणि रेट भरपूर राहिले, रेट टिकून राहिले, परंतु आपल्याला शेवग्यातून उत्पादन भेटलं नाही. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः एकरी 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला शेवग्यातून उत्पादन भेटत असतं. पण शेवगा हे पीक शाश्वत आहे, चांगलं आहे. म्हणजे का शेवगा पीक फेल जात नाही, ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला का फेल जात नाही ते सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकरामध्ये शेवगा शेतीमध्ये किती उत्पादन भेटतं, खर्च किती होतो या विषयावरती आपण चर्चा केली. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपण आपल्या शेवगा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन येऊया. आणि आपल्या चॅनलवरची जर माहिती आवडली तर नक्की शेतकरी महेश यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत आपणा सर्वांना नमस्कार.